मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजचा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत। त्यामुळे अजिबात व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भावकीला बदलवणे श्रीरामाला जमले नाही, अर्जुन पेशव्यांनाही जमले नाही, आपल्यालाही जमणार नाही। बदल स्वतः केला पाहिजे। धाकटे असाल तर सहन करायला शिका, थोरले असाल तर माफ करायला शिका। कितीही भांडा, प्रत्येकाला शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरच असतो। निंदकांना घाबरू नका, त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या। त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते। ज्याप्रमाणे गल्लीत 2-4 डुक्कर असल्याशिवाय गल्ली स्वच्छ राहत नाही, त्याचप्रमाणे आपल्या अवतीभवती 2-4 निंदक असल्याशिवाय आपलं आयुष्य सुरळीत चालत नाही। सूर्याची काय गंमत असते ना, पूर्वेकडे असला की तो सूर्योदय, पश्चिमेकडे असला की सूर्यास्त। माणसाचं पण असंच असतं, समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट। ज्याचे जसे चारित्र्य असते त्याचे तसेच मित्र असतात। शुद्धता आणि विचारांमध्ये असते। माणूस कुठे पवित्र असतो? फुलात सुद्धा किडे असतात, दगडात सुद्धा हिरे असतात। वाईट सोडून चांगले बघा, माणसात सुद्धा देव दिसेल। कमाईचा अर्थ फक्त धन कमावणे होत नाही, तर अनुभव, नाती, मानसन्मान, वागणूक आणि संस्कार ह्या सर्व गोष्टींसुद्धा कमाईमध्येच मोजल्या जातात। प्रत्येकाची सकाळ वेगळी, प्रत्येकाच्या आयुष्याची लढाई वेगळी आणि प्रत्येकाचा संघर्ष वेगळा, म्हणून कोणासोबत तुलना करून आपलं स्वास्थ्य खराब करू नका। जय श्रीकृष्ण। आयुष्याच्या रस्त्यावर चालताना पडलंच पाहिजे तेव्हाच तर कळतं कोण हसतंय आणि कोण दुर्लक्ष करते आणि कोण सावरायला येतंय। शाळेत असताना आयुष्य सुंदर होते, आता सुंदर आयुष्याची शाळा झाली आहे। अति जीव लावायला गेलं तर पुढचा माणूस आपला पायपुसणं करून टाकतो। अनुभवलंय मी, ज्या लोकांना खरं बोलायची सवय असते, गैरसमज पण त्याच लोकांबद्दल जास्त होतात। एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहायचं, मग समजण्याच्या पलीकडचेही उत्तर मिळत असतात। एका हाताने टाळी वाजत नाही म्हणतात, पण हे नेहमीच खरं असतं का? सायकलचं एक चाक पंक्चर झालं तर दुसऱ्याचीही फरफट होतेच, हे काही चूक नसताना। चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात। तुम्ही जेव्हा त्यांना दुखवता तेव्हा ते मोडत नाही, पण नंतर हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात। आयुष्याबद्दल लिहिण्याआधी ते जगणे गरजेचे असते, कारण पेन आणि डायरी असेल तर मग कोणीही लेखक होऊ शकतो, पण वाचणाऱ्यांच्या काळजाला हात घालणारं पुस्तक लिहिण्यासाठी आयुष्याने दिलेल्या जखमा अनुभवाव्या आणि जगाव्या जास्त लागतात। अनुभवाच्या पेनात जखमांची शाई भरून आयुष्य लिहिणारा माणूसच खरा लेखक होऊ शकतो। जर आपल्याला आपल्या भविष्यकाळात शांततेने जगायचे असेल तर मग भूतकाळ विसरणं गरजेचं असतं। भूतकाळातल्या वेदना, दुःख, आकस आणि हवेदावे जिवंत ठेवून कोणी भविष्यकाळात शांततेने जगण्याची अपेक्षा ठेवू नये। चुका सगळेच करतात, पण दुरुस्त फार कमी लोकांना करता येतात। आपल्याला उद्या कोणी माफ करावं असं वाटत असेल तर मग आज आपण पण कोणातरी माफ करण्याची क्षमता ठेवणे गरजेचं आहे। माफी ही गोष्ट अशी आहे की ती फक्त खऱ्या मनाने माफ केल्यानेच खऱ्या अर्थाने मिळू शकते। मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय गजानन माऊली। काही कमेंट करू शकता।